हाय हॅलो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथं अव्यांसाठी संध्याकाळच्या वेळेला अगदी 5:15 वाजता ना त्याला धिरडं बनवायला घेतलं. आणि हे जे धिरडं आहे ना, हे गव्हाच्या पिठाचं बनलं जातं. त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ असं मिक्स करते आणि थोडंसं लाल तिखट, थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं मीठ वगैरे टाकून छान तुपामध्ये भाजलं की तो आवडीने खातो. सध्या तरी हे चाललं आहे. आणि इकडे त्याला धिरड्याचे थोडेसे पीसेस करून दिले. आणि अव्यांश आणि कृष्ण जे आहे दोघंही खेळतात आहे. आणि अव्यांशला कधी कधी त्याचा कधी कधी असा राग येतो ना की त्याच्या हातातली वस्तू घेतली की तुम्ही बघू शकता कसं त्याला असं चिडल्यासारखं होतं. असो, ते चालूच असतं. मग त्याच्यानंतर मी संध्याकाळच्या वेळेला रेडी झाली. पाऊस होता पण म्हटलं चला थोडंसं वॉक करणं तर इम्पॉर्टंट आहे. एवढी सगळी मेहनत घेते. संध्याकाळी आली आणि 8-8:30 वाजता 9 वाजता माझं जेवण बनवलं. जेवण केलं आणि अव्यांशही काहीसं जेवणाचं झालेलं होतं म्हणून तो एवढा मस्तपैकी खेळत होता. सकाळी सकाळी काकू स्वयंपाकाला आल्या पण त्यांच्याकडं हा फर्स्ट टाईमच गेला. आणि गेल्यानंतर ना त्या जे सांगते त्या अगदी आवडीने आणि अगदी निरीक्षण करून बघत होता. चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.